ज्या जिंजीवरून राजाराम महाराजांनी 9 वर्ष राज्यकारभार करून मुघलांना थोपवलं होतं, तो जिंजी किल्ला महाराजांनी फक्त 1.5 दिवसात आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला. दक्षिण दिग्विजय मोहिमेमधला सगळ्यात महत्वाचा किल्ला जर महाराजांनी कोणता जिंकला असेल तर जिंजी. त्याच्याबद्दल मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की का इतका तो महत्वाचा होता वगैरे. तर जिंजी महाराजांनी फक्त 1.5 दिवसात आपल्या हातात घेतला. आता हे कसं शक्य झालं महाराजांना? तर कुतुबशाचं सैन्य किंवा तोफखाना घेऊन आणि महाराजांचं स्वतःचं सैन्य 60-70 हजाराचं हे महाराजांसोबत होतं. शिवाय वाटेत येणारे जी काही संस्थानं, लहान छोटी मोठी संस्थान होती किंवा लहान छोटे मोठे जे किल्ले किंवा गाड्या होत्या, त्यांनी तर महाराजांचं नाव ऐकूनच शरणागती पत्करली आणि त्यासोबत महाराजांकडे मग तो पैसा जमा होत होता, महाराजांचं सैन्य वाढत होतं, ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. आणि महाराज पोहोचले वलीकंडपुरम मध्ये. आता वलीकंडपुरम हा तमिळनाडूचा भाग. वलीकंडपुरम पासून जिंजी अगदी जवळ आहे. आता यावेळेस त्या जिंजीचा जो कोणी किल्लेदार किंवा त्या जिंजी त्याच्या ताब्यात होता, त्याचं नाव होतं नादिर खान. हा नादिर खान होता खवास खानाचा भाऊ. ज्या खवास खानाला बहलोल खानाने मारलं होतं, त्यामुळे हा नादिर खान, खवास खानाचा भाऊ, तो घाबरला होता की माझ्यासोबत पण असं काहीतरी होतं. म्हणून जिंजीच्या त्या किल्लेदाराने किंवा जिंजी ज्याच्या ताब्यात होता त्याने कुतुबशहाला पत्र पाठवलं की हा जिंजी तुला घे, फक्त मला 1 लाख होऊन इतकं पैसे मला दे बाबा. तर कुतुबशहाने यावेळेस काय केलं, म्हणजे विजापूरच्या आदिलशाहीची त्याला भीती वाटली असेल किंवा आणखी काही कारण असेल माहिती नाही, पण कुतुबशहा त्या नादिर खानाला म्हणतो की शिवाजी महाराज तुझ्या प्रदेशाच्या जवळपास आलेत, त्यांना तू सांग ह्या गोष्टीबद्दल. शिवाजी महाराजांनी जिंजीवर हल्ला केला. फक्त 1.5 दिवसाची लुटूपुटूची लढाई झाली आणि महाराजांनी 50,000 होऊन त्या नादिर खानाला दिले. आणि ज्या जिंजीवरून राजाराम महाराजांनी 9 वर्ष राज्यकारभार करून मुघलांना थोपवलं होतं, तो जिंजी किल्ला महाराजांनी फक्त 1.5 दिवसात आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला. जिंजी पर्यंतचा प्रदेश ताब्यात घेतला म्हणजे काय केलं महाराजांनी, तर विजापूरचा 10,000 चौरस किलोमीटरचा प्रदेश महाराजांनी ताब्यात घेतला होता. त्यानंतर वेल्लोरचा किल्ला पण महाराजांनी ताब्यात घेतला. फक्त त्यासाठी बराच वेळ गेला. आता इथून महाराज परत स्वराज्यात येणार होते. फक्त महाराजांना एक कुणकुण लागली होती की तिथं त्या वलीकुंडपुरम किंवा जिंजीचा जो काही प्रदेश होता, तो प्रदेश कोणाच्या ताब्यात होता, तर शेरखान लोधी म्हणून विजापूरचा सरदार होता. तो शेरखान लोधी, त्याला तिथं काहीतरी गप्प करणं गरजेचं होतं आणि म्हणून जाता जाता शेरखान लोधीला सुद्धा महाराजांनी गप्प केलं. ते कसं केलं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.